जी स्पर्धा आहे शिवसेना आणि तुतारी एकत्र आणि विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे वळसे पाटील. तो लोकांतला काय माहोल आहे? आता हे जे गिरवली गाव आहे, हे गिरवली गाव म्हणजे घोडेगाव गटामध्ये येतं ना, घोडेगाव पेठ का काय इकडे दादा कोणाची हवा आहे? हवा जसं थोडक्यात सांगायचं तर वळसे पाटील साहेबांनी या तालुक्यासाठी खूप मोठं म्हणजे योगदान आहे त्यांचं आणि हवा त्यांचीच, वळसे पाटलांचीच. हो. आता बाकीची मंडळी जी पळापळ करतायत किंवा आता देवीदास दरेकर वळसे साहेबांसोबत होते, अनेक पदं घेतली, नंतर सोडून गेले आणि आता ते वेगवेगळ्या वल्गना करतात. कुठेतरी आपण जाणीव ठेवायला पाहिजे. जाणीव नाही ना ठेवत आपण. आजचा समाज जो आहे ना तो त्या पद्धतीचा झाला आहे, त्यामुळे जाणीव ठेवू शकते नाही. उपकाराची फेड पाहिजे का उपकाराची जाणीव पाहिजे? जाणीव पाहिजे. ज्यांनी काही का होईना आपल्यावर म्हणजे आपल्या गावावर, आपल्यावरच नाही आपल्या गावावर ज्यांनी काही का होईना उपकार केले यापूर्वी, त्यांची थोडीशी जाण ठेवली पाहिजे. आता गिरवली गावाचा जनरली कल कसा राहील? संमिश्र कल आहे. संमिश्र. चार एकूण आहे, चार तिकून आहे असं आहे. तसं इथे राष्ट्रवादीचा उमेदवार कोण आहे? आपले कैलास बोळकर आपल्या गटात. चला आपण चर्चा सरळ सरळ करू. राष्ट्रवादी काँग्रेस की धनुष्यबाण? शक्यतो राष्ट्रवादी काँग्रेस. अच्छा, राष्ट्रवादी. आता तुम्हाला काय वाटतं? शक्यतो राष्ट्रवादीची शक्यता. राष्ट्रवादी. बाबा तुम्हाला काय वाटतं? साहेबांची इथं तेवढी म्हणजे कामाची हे पकड आहे आणि तेवढी त्यांनी कामं पण केलेली आहेत म्हणून हे करतात पण. आणि करण्याची इच्छा अजूनही त्यांची आहे. म्हणजे त्यांच्या आता अजित पवारांचं अपघाती निधन झालं, काय कसा राहील माहोल एकंदरीत? माहोल आता तसं इथं पाहिलं तर वळसे पाटील साहेबांनाच म्हणजे ॲक्च्युली हे आणि पवार साहेब हे म्हणजे अजितदादा असतील किंवा शरद पवार असतील म्हणजे. आता देवदत्त निकम थोडे शिवसेनेसोबत आहेत, म्हणजे त्यांचे तुतारी आणि धनुष्यबाण एकत्र झालाय. पवार साहेबांनी सांगितलं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र काम करा. इथं मात्र थोडंसं विरोधाभास आहे. आता हे खेळच चाललाय ना, या शाळेच्यामुळं खेळ चाललेला आहे. कसं काय सांगतो? आढळराव आणि वळसे पाटील एकत्र आहे, त्याचा फायदा होईल? होऊ शकतो. होऊ शकतो. आढळराव आणि वळसे पाटील एकत्रित आहेत. दोन हात एकत्र आले म्हणजे थोडेसे. मंगलताई हुले ह्या राष्ट्रवादी काँग्रेसकडनं आहे आणि सुवर्णाताई दरेकर ह्या शिवसेनेकडून उभे आहे. देवीदास दरेकर मागच्या वेळेला जिल्हा परिषद सदस्य होते, आता त्यांच्या पत्नी उभ्या आहेत. मग आता काय कसा कल राहील? काय आहे साहेब, ॲक्च्युली आज कल कुठला राहू शकतो हे वातावरण त्या पद्धतीचं नाही आहे. हे सगळं संमिश्र वातावरण. वळसे पाटलांना सपोर्ट राहील का धनुष्यबाणाला राहील? शक्यतो 60% 65% वळसे साहेबांनाच म्हणजे वळसे पाटलांनाच. या घोडेगाव गटामध्ये गिरवली गावामध्ये मतदारांचा सरासरी कल हा वळसे पाटलांच्या सोबत आहे. आता वळसे पाटलांनी ज्या हुलेताई झडपीला उभ्या केलेल्या आहेत आणि शिवसेनेकडनं सुवर्णताई दरेकर आहेत, ह्या दोन्ही उमेदवारांचे कार्यकर्ते विजयाचे दावे करत असले तरी सर्वसामान्य ज्येष्ठ जाणकार मतदार वळसे पाटलांनी केलेल्या कामावर खुश आहे. मतदारांनो अला निवडून द्यायचं का बला निवडून द्यायचं हा तुमचा अधिकार आहे, परंतु जो कामाचा आहे, आपल्या भागाचा विकास करील त्यालाच निवडून द्या. सुरेश वाणी, विघर टाइम्स, गिरवली. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच
विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.